9:15च्या टायमाला गेटामध्ये बरीच माणसं आली, सिलेंडर ब्लास्ट झालं असं कळालं. आम्ही लगेच गाडी घेऊन फायर इंजिन निघालो, गाडी घेऊन वगैरे. ट्रॅफिक भरपूर होतं, तरी पण आम्ही पब्लिकला साईडला ट्रॅफिक कंट्रोल हे करत आम्ही आलो इथपर्यंत. इकडे आल्यावर कळालं की सिलेंडर ब्लास्ट झाला. 3 सिलेंडर होते, त्यातलं 1 सिलेंडर ब्लास्ट झाला. 2 सिलेंडर आम्ही सुखरूप आगीतनं बाहेर काढलेत वगैरे. गाडी पूर्ण जळाली होती. एक टेम्पो टाईप आणि त्याच्या चायनीजची गाडी होती, ती पूर्ण गाडी जळाली होती. आम्ही पूर्ण गाडी आग पाणी म्हणून विझवली. त्याची बॅटरी पण सेफ्टीसाठी बॅटरी पण आम्ही बाहेर काढून ठेवली. बाजूला शेजारी जी ॲक्टिवा गाडी होती तिला पण आग लागली होती, तिला पण आम्ही आग विझवली आणि तिला आम्ही सुखरूप साईडला ठेवली वगैरे. आता या चायनीजच्याकडे कशामुळे आग लागली ते आता आम्हाला कळालं नाही आहे, पण सिलेंडर ब्लास्ट झालेला आम्ही आल्यावर तर आम्हाला एवढं कळालं की सिलेंडर ब्लास्ट झालेला आहे. आता आग पूर्ण कंट्रोलमध्ये आहे, आग पूर्ण विझालेली आहे, काही धोका नाही. बाटले होते, त्यातला एक ब्लास्ट झाला. कॅज्युअल्टी वगैरे काही नाही. आता सगळं अंडर कंट्रोल आहे, सगळं व्यवस्थित. माझं नाव सहाय्यक केंद्र अधिकारी सचिन मधुकर भोसले, ऐरोली फायर स्टेशन.